नमस्कार. संवाद प्रतिवाद या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. एखादं घर, ऑफिस किंवा अगदी मंदिर सुद्धा खूप छान आहे, खूप सुंदर आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्या सुंदरतेचे नेमके निकष काय असतात? एकतर तिथली स्वच्छता, तिथलं असलेलं वातावरण आणि त्या वास्तूची रचना, म्हणजेच ती वास्तू कशी बांधलेली आहे याला खूप महत्त्व असतं. एखादं शहर आपण जेव्हा सुंदर आहे असं म्हणतो तेव्हा सुद्धा त्या शहराची रचना, ते शहर कसं वसलेलं आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. नक्कीच त्या शहरातल्या लोकांची मानसिकता कशी आहे, ते शहर किती स्वच्छ आहे, याच्या बरोबरीनं ते शहर किती आखीव रेखीव आहे, नीटनेटकं आहे, सुनियोजित आहे याचा नक्कीच विचार करावा लागतो. आणि जेव्हा एखादं शहर सुंदर आहे असं आपण म्हणतो तेव्हा त्या सुंदरतेमध्ये त्या शहरातील वास्तुरचनाकार, त्या शहरातील स्थापत्यशास्त्रज्ञ, त्या शहरातील बिल्डर, डेव्हलपर, कॉन्ट्रॅक्टर या सगळ्यांचा हातभार असतो. क्रेडाई कोल्हापूर ही बांधकाम व्यावसायिकांची एक शिखर संघटना आहे. संपूर्ण देशभरामध्ये क्रेडाई काम करत असते आणि क्रेडाईचं जे कोल्हापूरची शाखा आहे या क्रेडाई कोल्हापूरच्या वतीनं दर 2 वर्षानं दालन हे प्रदर्शन भरवलं जातं. यावर्षी 9, 10, 11 आणि 12 असे 4 दिवस दालन प्रदर्शन होणार आहे कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल इथं. हे दालन प्रदर्शन नेमकं कोल्हापूर शहरासाठी किंवा जिल्ह्यासाठी का महत्त्वाचं आहे, वास्तुविषयक कोणकोणत्या सुविधा आपल्याला त्यातून मिळणार आहेत, हे मूलभूत प्रश्न आहेतच. पण मुळात स्थापत्यशास्त्रज्ञ म्हणून किंवा या शहरातील एक प्रमुख स्टेक होल्डर म्हणून हे जे काही सगळे बिल्डर असोसिएशन आहे यांचा नेमका रोल काय आहे, ते या शहराच्या विकासाकडं, प्रगतीकडं, डेव्हलपमेंटकडं कशा नजरेनं बघतायत याविषयी सुद्धा मला समजून घ्यायचे, जाणून घ्यायचे. आणि त्यासाठी आज आम्ही क्रेडाई कोल्हापूरच्या काही पदाधिकाऱ्यांना स्टुडिओत बोलवलं आहे. मी स्वागत करतो क्रेडाई कोल्हापूरचे अध्यक्ष माननीय KP खोत साहेब यांचं. नमस्कार. त्याचबरोबर दालन 2024 या कार्यक्रमाचं चेअरमनपद जे भूषवत आहेत ते आदरणीय चेतन वसा. आपलं स्वागत आहे. नमस्कार. सुरुवातीला म्हटलं तसं खोत साहेब आणि वसा साहेब आपण दोघंही बांधकाम विश्वातील अनुभवी उद्योजक आहात. मी जसं आत्ता म्हटलं की कोणत्याही शहराची रचना ही सुंदर करण्यासाठी किंवा ती अधिक चांगली करण्यासाठी त्या शहरातील बिल्डर, डेव्हलपर यांचा फार महत्त्वाचा रोल असतो. मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे की खोत साहेब, तुम्हाला विचारायचं आहे, सध्याचे क्रेडाई कोल्हापूरचे आपण अध्यक्ष आहात, मला सांगा की कोल्हापूर शहराची इथून पुढची वाढ, म्हणजे शहराची वाढ ही कोणत्या गतीनं होईल असं वाटतं? आज आपण 2024 मध्ये बोलतोय. आज शहराची लोकसंख्या तसं बघितलं तर 7-7.5 लाखापर्यंत शहर आणि उपनगराची बनलेली आहे. तर 2030 पर्यंत कोल्हापूर शहराची लोकसंख्या किती असेल आणि सध्या बांधकाम क्षेत्रामध्ये एकूण किती स्क्वेअर फीट, किती चौरस फूट बांधकाम सुरू आहे याविषयी माहिती देऊ शकाल का? नाही, कसं आहे की आज आता 2024 हे जर पाहिलं तर या पिरियडमध्ये बरीचशीच बांधकामं गतीनं आणि वेगानं चालू आहेत. कारण मागच्या जर 3-4 वर्षाचा आपण जर का विचार केला तर यामध्ये कसं होतं की थोडंसं कोरोनाची पार्श्वभूमी होती. त्यापूर्वी रेरा नवीनच आलेला होता, GST आलेली होती, नोटाबंदी झालेली होती. अशा या आलेल्या संकटाचा सामना करत आमच्या बिल्डरांची सगळी वाटचाल सुरू होती. 20 डिसेंबर 2020ला शासनानं नवीन एक बांधकाम नियंत्रण नियमावली बायलॉज UDCPR. आता हा जो UDCPR हा जो बायलॉज बनवला गेला हा संपूर्ण महाराष्ट्राला, म्हणजे बृहन्मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्राला एक सारखा हा बॉयलॉज केला. आणि या बॉयलॉजमध्ये अनेक गोष्टींचा, चांगल्या गोष्टींचा समावेश झाला. आणि ज्या ठिकाणी रस्त्याची रुंदी जास्त आहे त्या ठिकाणी ऑब्व्हियसली FSI जास्त मिळणं ही संकल्पना त्याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केली. खरं तर वास्तविकता ही संकल्पना अतिशय योग्य आहे. कारण मोठ्या रस्त्यावरती जर मोठी गरज आली तर त्यांचं जे काही ज्यादा येणारं ड्रेनेजचं पाणी आणि जो काय मैला वगैरे आहे तर त्याची जी प्रोव्हिजन ड्रेनेज वगैरे करायला रस्ता हा मोठाच लागणार आहे. बरोबर. त्या मोठ्या रस्त्यावरती ज्यादा FSI मिळणं ही संकल्पना आणल्यामुळं आणि त्याचा बराचसाच फायदा आमच्या ह्या सगळ्या बांधकाम व्यावसायिकांना झाल्यामुळं
आज रोजी जवळजवळ नाही म्हटलं तर एक 12 ते 15 लाख स्क्वेअर फुटाचं बांधकाम या ठिकाणी आता कोल्हापूरमध्ये सुरू आहे आणि येत्या काही वर्षामध्ये सुद्धा याच्यात वाढून एक 20 लाखापर्यंत ऑब्व्हियसली हे बांधकाम क्षेत्र 20 लाख स्क्वेअर फीटापर्यंत 20 लाख स्क्वेअर फुटात घरं किंवा कमर्शियल स्पेस कमर्शियल आहे, रेसिडेन्शियल आहेत, घरकुल आहेत, काय त्याच्यातून नवीन कमर्शियलमध्ये हॉटेल्स असतील किंवा इतर निव्वळ ऑफिसच्या बिल्डिंग म्हणून कमर्शियल बिल्डिंग असतील, ह्यांची आता ही वाढ होतच आहे. अच्छा. आणि भविष्याचं कोल्हापूर जर म्हटला तर आता आपल्याकडे नवीन प्रशासकीय भवन अतिशय शेंडा पार्कमध्ये चांगल्या पद्धतीचं प्रस्तावित केलेलं आहे, त्याचं टेंडरही या ठिकाणी झालेलं आहे. त्याचबरोबर प्री आय एस ट्रेनिंग सेंटर जवळ आपल्याकडं सारथीची आता नवीन या ठिकाणी बिल्डिंग होत आहे. महालक्ष्मी अंबाबाई विकास आराखडा पण या ठिकाणी आता जवळजवळ त्याचं डिझाईन फायनल झालंय, तो पण आता प्रस्तावित आहे. त्याला गती मिळाली आता चांगली, त्यालाही गती मिळाली, त्याला फंड्स पण मिळालेले आहेत. आणि कन्व्हेन्शन सेंटर जे राजाराम तलावाच्या वरती आणि युनिव्हर्सिटीच्या समोर घातलेलं आहे ते अतिशय सुंदर आहे. आता ह्या सगळ्या बाबीचा जर विचार केला आणि एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी जर या कोल्हापूरमध्ये भविष्यात जर होणार असतील तर निश्चितपणे ह्या आमच्या बांधकाम क्षेत्राला निश्चितपणे बूस्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे कोल्हापूर विमानतळाचा विकास खूप गतीनं सुरू आहे, नवीन टर्मिनल बिल्डिंग झालेली आहे, त्याचं आता उद्घाटन लवकरच होईल. कोल्हापूर रेल्वे स्थानकावरती सुद्धा खूप गतीनं कामं चालू आहे, त्यामुळे कोल्हापूरमध्ये येणाऱ्या पर्यटकांचा किंवा उद्योजकांचा ओघ वाढणार आहे. त्यामुळे नक्कीच कोल्हापूर शहराची वाढ झपाट्यानं होणार आहे. बरोबर. आपल्याला जे कोल्हापूरला सेटबॅक बसला की जे 2 महापूर येऊन गेले आणि प्लस करोना, म्हणजे हे जे दोन्ही जे एका वेळेत झाल्यामुळं इन्फ्रास्ट्रक्चरली जो आपला एरिया समृद्ध होता की जिथे इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण रेडी होतं तो सगळा एरिया इफेक्ट झाला त्याच्यामध्ये पुरामुळं. आणि आता हे जे आता गडकरी साहेबांनी पुराचं पाणी कोल्हापूरमध्ये येऊ नये त्याच्यासाठीचा जो आता ब्रिजची जी कल्पना केलेली आहे त्याप्रमाणे जर ते सगळं झालं तर कोल्हापूरचा हा वाढायचा वेग झपाट्यानं होईल. कोल्हापूर, इचलकरंजी आणि तसं म्हटलं तर सांगली, म्हणजे हा जो त्रिकोण आहे आपला, हा त्रिकोण एकदम समृद्ध आहे. तो तसा म्हटलं तर ॲग्रिकल्चरली समृद्ध आहे. आपल्याकडे इथं कापड सिटी म्हणजे ते आपण इचलकरंजी आहे, तिथं रोजगार इथं या भागात तसा भरपूर मिळतो. बरोबर. पण मला सांगा, तुम्ही आता बोलताना जे म्हटलात त्या अनुषंगाने हा प्रश्न विचारतोय की आपल्याकडे एक बिल्डर लॉबी असा एक शब्द आहे आणि तो शब्द काही फार चांगल्या अर्थानं वापरला जात नाही. असा एक नेहमी आक्षेप घेतला जातो की कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पात्राच्या अवतीभोवती रेड झोनमध्ये अनेक बांधकाम व्यावसायिकांनी गृहप्रकल्प उभारले आणि त्याच्यामुळं महापुराचं संकट गंभीर होत गेलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे महापुराला बिल्डर लॉबी जबाबदार आहे असा आक्षेप घेतला जातोय किंवा अशी तक्रार केली जाते. नाही, तत्वतः हे सगळं चुकीचं आहे. का चुकीचं असं मी सांगतो, कारण 2005ला पूर आला. पूर येण्यापूर्वी 2000ला कोल्हापूर शहराचा विकास आराखडा तयार झाला. अच्छा. कोल्हापूर शहराचा विकास आराखडा तयार करत असताना कोल्हापूरच्या महापालिका आणि जे काय आमचं विकास आराखड्याचं जे DP युनिट असतं या लोकांनी ऑब्व्हियसली इरिगेशन करून सगळ्या फ्लड लाईन्स घेतलेल्या असतात आणि त्या फ्लड लाईन घेऊन त्याच्या आधारेच विकास आराखड्यातल्या ज्या जमिनी आहेत त्या शेती विभागातल्या पिवळ्या पट्ट्यामध्ये कन्वर्ट केल्या असतात. आणि ही परिस्थिती 2000 पूर्वी काही नव्हती. बरोबर. त्यामुळं नदीपात्राच्या बाजूच्या ज्या काही जमिनी होत्या 1989ला पूर आला होता. 2005 पर्यंत तसा महापूर नव्हता. मग 5 नंतर पुन्हा 2019 पर्यंत नव्हता आणि मग लगेच 21ला आला पुन्हा. आणि ह्याच्यामध्ये एक आहे की ह्या विकास आराखड्यामध्ये ज्या काही पिवळ्या पट्ट्यात आलेल्या जमिनी होत्या त्या ऑब्व्हियसली शासनानंच त्या मंजूर केलेल्या होत्या आणि शासनानं जर तो आराखडा मंजूर केला असेल तर त्या जमिनी विकत घेणं, त्या जमिनी जॉईंट व्हेंचरनं घेणं, त्याच्यावरती बांधकाम करणं हे शासनाच्या नियमावलीनुसार केलेलं आहे. याच्यामध्ये शासनाच्या विरुद्ध जाऊन काही केलेलं नाही. हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न जो आहे 2005चा 19च्या पुराचा, हा पूर का आला तर जी पावसाची डेन्सिटी आहे ती 2-4 दिवसात 1200 मिली पाऊस पडला अशी एक परिस्थिती असायची. कमी कालावधीमध्ये प्रचंड. करेक्ट. आणि आत्ता जे ग्लोबल वॉर्मिंगची जी काही ही सगळी परिस्थिती जगात निर्माण झालेली आहे ह्याच्या परिणाम उष्णतेवर झाल्यामुळं प्रचंड उष्णता अचानक वाढते. आता मे महिन्यात सुद्धा आमच्याकडे टेम्परेचर कधी 35च्या वरती जात नव्हतं, आज 41-42ला आपण पोहोचलेलो आहे.
आणि हा जो काही परिणाम झालेला आहे आणि या परिणामामुळं पर्जन्यमान 2 तासात 3 तासात 600 मिली पडतं. आता एवढा मोठा प्रचंड पाऊस या कमी कालावधीमध्ये पडला तर ऑब्व्हियसली पाणी कसं त्या पात्रातनं किंवा ह्याच्यातनं पास होऊ शकत नाही आणि पास न झाल्यामुळं बॅकवॉटर होते आणि बॅकवॉटर झाल्यामुळे पूर येतोय. पण तुम्ही आता हे ह्याच्यातलं सगळ्यात मोठं कारण आहे. बिल्डरांनी बिल्डिंग बांधल्या पण बिल्डरांनी बिल्डिंग बांधत असताना सगळ्यांनी स्टील करून खाली पार्किंग केले, जागा मोकळी ठेवलेली आहे, पाणी पास व्हायला काहीच अडचण नाही. त्याच्या जोडीला जी आपला हायवे आहे शिरोलीचा, हा हायवेच्या पश्चिमेकडच्या आणि पूर्वेकडच्या जमिनी एका लेवलला आहेत, पण रस्ता मात्र जवळजवळ 15-20 फुटानं वर केलेला आहे. म्हणजे हा एक बांध तयार झालेला आहे आणि हे सगळं पाणी अचानक पडलेल्या पावसात जाऊन त्या बांधाला तडतं आणि ऑब्व्हियसली त्याचं बॅकवॉटर आपल्या शहरामध्ये घुसतं. त्याच्यामुळं क्रीडाई या संस्थेनं आणि एई या दोन्ही संस्थेनी आम्ही पुढारकरांच्याकडे जाऊनही नितीन गडकरी साहेबांना पत्र लिहून फोन केला होता. आम्ही संजय मंडलिक खासदार असतील, मुन्ना महाडिक साहेब खासदार असतील, यांच्याकडे जाऊन त्याचा पाठपुरावा केला असता आणि ह्याची नंतर नितीन गडकरी साहेबांनी दखल घेतली आणि हा जो काही भरावा आहे, आता जे काय 6 पदरी हायवेचं काम चालू आहे, याच्यातला पूर्ण भरावा काढून कॉलम म्हणजे पिलर्स उभा करायचे, व्हायाडक्ट आणि त्याच्यावरनं फ्लायओव्हर, हे तत्वता मंजूर करून ते आता रिइस्टिमेटला ते काम गेलेलं आहे. म्हणजे क्रीडाई आणि एईनं जो काही पाठपुरावा केला त्याला प्राप्त झाले आणि तो जो बांधच काढला तर पाणी ऑब्व्हियसली ज्यावेळी तिथं येईल त्यावेळी ते लगेच पलीकडे पास होऊन जाईल. त्याच्यामुळे दृष्टीनं महापुराचं संकट आता टळू शकतं 100% टळू. आणि बिल्डरांनी बांधकाम केलेली फार नगण्य बांधकाम आहे, त्याचा परिणाम अगदी पर्सेंटेज म्हटलं तर 2-3% वर का होईल असं मला वाटतं. नाही, काय आहे कोणत्याही शहराचा विकास किंवा डेव्हलपमेंट म्हटल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे याचा विचार केला जातो आणि त्या दृष्टीनं बिल्डर लॉबीचा खूप मोठा रोल असतो पॉझिटिव्हली. पण आता तुम्ही जे म्हटलात की ग्लोबल वॉर्मिंग वाढत चाललेलं आहे, एकीकडं आपल्याला विकास हवाय, चांगल्या इमारती हव्यात, लोकांचं राहणीमान चांगलं करायचं असेल तर चांगली घरं त्यांना पाहिजेत, हे सगळं खरं आहे. पण त्याच वेळेला सिमेंटचं जंगल वाढतंय, हा पर्यावरणवाद्यांचा मूलभूत विषय, त्याला नाकारून चालणार नाही. त्यामुळे मला तुम्हाला विचारायचं आहे की मग अशा वेळेला ग्रीन डेव्हलपमेंट किंवा हरित क्रांती अशा अर्थानं म्हणायला नाही, पण तुम्ही जेव्हा सिव्हिल वर्क करता, बांधकाम करता, तेव्हा जास्तीत जास्त ती पर्यावरणपूरक घरं असतील, याचा क्रीडाई कोल्हापूरच्या वतीनं तुम्ही काही आग्रह धरता का? 100%. खरं तर आता आमचे सगळेच जे बिल्डर आहेत ते या कन्सेप्टचा विचार करून आपल्या बांधकामामध्ये ह्या गोष्टी ॲड करूनच आता सगळ्या बांधकाम सगळेजण करायला आहेत. ग्रीन बिल्डिंग मग त्याच्यामध्ये रेन हार्वेस्टिंग असेल, सोलर सिस्टम असेल. आता तर काय सगळ्यांच्याकडे गाड्या इलेक्ट्रिक आल्या कारण सगळ्यांनी सोलर सिस्टम करून त्या इलेक्ट्रिकांना चार्जिंग स्टेशन पुरवायचा आता आपल्या प्लॅनमध्ये नियोजन केलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी आम्ही इमारती बांधतो त्या ठिकाणची समजा जर झाडं आमच्या बिल्डिंगमध्ये येत असतील तर ऑब्व्हियसली महापालिकेनं ते जी परवानगी घेऊन आम्ही ती झाडं कटिंग करतो, त्यावेळी महापालिका आम्हाला त्याच्या 4 पट झाडं लावायला सांगते आणि ती आम्ही लावली जातात. याच्या व्यतिरिक्त प्रत्येक वर्षी क्रीडाईही वृक्षारोपण करतो. पण ती लावलेली झाडं वृक्षारोपण जगवण्याचं काम आम्ही करतो. आम्ही पाणी घालतो. यावेळी आयआरबीला कोल्हापूर जेव्हा हटवलं तर आयआरबीनं जी काय रस्त्याच्या डिवायडरला जी काय झाडं लावली होती त्या आयआरबीच्या झाडांना 2 वर्ष भाड्याचा टँकर आम्ही घेतलेला होता आणि 2 वर्ष या टँकरनं आम्ही पाणी घालत होतो. म्हणजे आम्ही एक सामाजिक जबाबदारी, सामाजिक बांधिलकी सुद्धा जोपासतोय. तर आम्ही नुसती कॉन्क्रीटची घरं बांधत नाही. आता तुम्ही म्हणला की लॉबी हा शब्द चुकीचा. आमची एक संघटना आहे. संघटित असल्याशिवाय आपल्या एखाद्या प्रश्नाला आपल्याला वाचा फोडता येत नाही. शासन स्तरावरती असेल, महापालिका स्तरावरती असेल, जिल्हा प्रशासनावरती असेल, त्यावेळी आमच्या बिल्डरांची अनेक कामं असतात, अनेक अडचणी असतात. आम्हाला बिगर शेतीपासून, बिल्डिंग परमिशनपासून, कंप्लेशनपासून अशा वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला ही सगळी कामं करत असताना कुठेतरी आम्ही जर संघटित असेल तर आम्ही निश्चितपणे आमच्या ह्या प्रश्नांना वाचा फुटू शकते आणि आम्ही संघटित आहे म्हणून तर आम्ही एवढी मोठं समाजसेवेची कामं पण करू शकतो. आज कोरोना आला होता तर कोरोनामध्ये क्रीडाईनं 2 वेळा 6-6 महिने कोरोना सेंटर स्वतःच उभा केलं. त्याला लागणारी सगळी औषधं, पीपीटी किट, डॉक्टरांचे पगार, जेवण, नाश्ता, जे पेशंट होते त्यांना वाचायला पुस्तकं. म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो की माझे जे त्यावेळेचे सहकारी आमचे जे बोर्ड ऑफ डायरेक्टर होतं त्या सगळ्यांना कोरोना झाला होता, तरीही स्वतःच्या जीवाची काळजी न करता त्यांनी ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं होतं. सांगायचं तात्पर्य काय आहे की आम्ही नुसती घरं बांधत नाही. हे कोल्हापूर आमचं आहे.
घर चांगल्या पद्धतीचं डिझाईन करून चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर कोल्हापुरात देण्याचा हा जरी प्रयत्न असला तरी पण सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही सातत्यानं जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाबरोबर काम करत असतो. त्यामुळं हे आम्ही संघटना आहे म्हणून करू शकतो. वैयक्तिक असं आम्ही एवढे मोठे फंड्स या सोशल वर्कवरती खर्च करू शकत नसतो. त्यामुळे लॉबी हा शब्द जो वापरला गेलेला अत्यंत चुकीचा असं माझं मत आहे. वसासाहेब, आपण आता दालनकडे वळूया. 9, 10, 11, 12 4 दिवसांचा तुमचा हा कार्यक्रम आहे किंवा हा उपक्रम आहे. मुळात दालन ही कन्सेप्ट किंवा ही संकल्पना कधीपासून आली आणि त्याच्या मागचं उद्देश काय? साधारण 30 वर्षापूर्वी दालन ही संकल्पना आमचे जे सगळे सिनियर मेंबर्स होते त्यावेळी ती संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आली. आमच्या त्यावेळेपासून आम्हाला त्या लोकांनी एक चांगला शिक्षण काय दिलेलं आहे की तुम्ही ज्यावेळी एका संघटनेत काम करता त्यावेळी तुमच्यात ईर्ष्या नसली पाहिजे. काय 2 शेजारी ज्यावेळी बिल्डर दोघंही काम करतात ना तरी त्या दोघांच्यात ईर्ष्या नसली पाहिजे. तो त्या लोकांनी आम्हाला तो एक धडा दिला आणि तिथून त्यांनी तो एक संकल्पना केली की आपण एकाच छताखाली जर सामान्य नागरिकांना पूर्ण कोल्हापूरच्या लोकेशनचं जर आपण तिथं मॅप देऊ शकलो तर ते किती चांगलं होईल. ही संकल्पना आणून त्या लोकांनी प्रायव्हेट हायस्कूलच्या ग्राउंडवर एक छोटं दालन त्यावेळी भरवलं. त्यावेळी अंदाजे म्हटलं तर साहेब फक्त 15 बिल्डर तिथं सहभागी झाले होते. अच्छा, सुरुवातीच्या काळात सुरुवातीला पहिल्या दालनमध्ये. पण त्या लोकांनी तो पुढाकार घेऊन ती सुरुवात केली आणि तिथून आता आम्ही हे जे दालन आहे हे 12वं दालन आहे. प्रत्येक 3 वर्षाला आम्ही दालन घेत गेलो. अच्छा. ह्या एक करोनाच्या वेळी कसं झालं की आमचा तो 1 वर्ष मिस झाल्यामुळं आम्ही लागोपाठ आता 2-2 वर्षानं दालन घेतलं. अच्छा. पण ही काळाची गरज होती. युनिफाईड आत्ताच खोत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे युनिफाईड DCPR नंतर कोल्हापुरात जवळजवळ ह्या वर्षी अंदाजे 15 ते 17 लाख स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शन सँक्शन झालेलं आहे. अच्छा, ह्याच्या एक आपलं कोल्हापूरचं दुर्दैव म्हणू का काय म्हणू की थोडंसं इकडं बघणं किंवा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीनं बघणं थोडंसं सगळ्यांचं हे झालंय पण कमी झाले. पण तेही आता पण मला उलट वाटते मुंबई पुण्यातले अनेक लोक आता कोल्हापूरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला इच्छुक असतात. मी तिथं येणार होतो की ह्या 3-4 महिन्यानंतरच्या पासून कोल्हापुरात आता इन्व्हेस्टमेंटचं प्रमाण वाढत निघाले. अच्छा. उलट झाले. जे मध्ये थांबलं होतं ते आता या लागलेले आहेत इन्व्हेस्टर. आणि इन्व्हेस्टर लोकांना इथं ऑपॉर्च्युनिटी आता काय दिसायला लागलेली आहे की शहराची जर वाढ होत गेली तर इथं जॉब, इथं मायग्रेशन किंवा आपल्या इथले जे सगळे आजूबाजूच्या गावातले जे लोक जे शिक्षित मुलं आहेत ती जी जॉब बाहेर करतात ते कोविडमध्ये त्यांना कसं वर्क फ्रॉम होम आल्यानंतर ती लोक इथं परत आली, इथून काम करायला चालू केलं. मोठ्या कंपन्यांनी त्या लोकांना आता तुम्ही तिथंच थांबा, तिथून आम्हाला काम द्या, आउटसोर्स चालू केला. ही मुलं सगळी हुशार आहेत आणि ती लोक तिथं राहत असताना पण त्यांचा विचार असाच असायचा की आमच्या मूळ गावात आमचं काहीतरी घर असलं पाहिजे. बरोबर. आणि इथं एकदा आल्यानंतर त्या लोकांनी तो विचार पक्काच करून टाकला. त्यामुळं आता इथं कसं झालं की झपाट्यानं आता थोडंसं डेव्हलपमेंटचे हे चालू झाले. घराला मागणी वाढू लागलेली आहे. दुसरं कालच्या बजेटमध्ये मध्यमवर्गीयांना किंवा ह्यांच्यासाठी आता सरकार एक नवीन परत गृह योजना मध्यमवर्गीयांसाठी काढते की जशी PMAY ची त्यांनी योजना केली होती आणि ती परत 2023च्या मार्चपर्यंत ठेवून त्यांना बंद करायची पाळी आली. त्याचं कारण होतं की बँकवाले किंवा RBIनं जे 2,68,000 रुपये PMAY अंडर जे दिले जात होते बिलो 6 lakhs किंवा जे त्यांचे तसे ॲन्युअल इन्कम आहेत त्यांना, त्याचे थोडंसं त्याच्यामध्ये त्यांना असं वाटलं की तिथं मेळ बसत नाही आहे. ते दिले गेलेले पैसे त्यांच्या अकाउंटला उपयोगाला जाईना झाले. त्यामुळे ती स्कीम बंद पडली. पण परत सरकारनं त्याच्यावर विचार करून ह्या बजेटमध्ये आणखीन आम्ही वेगळ्या गोरगरिबांसाठी 2 कोटी घरं देण्याचं जाहीर केलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रिअल इस्टेट क्षेत्राला एक प्रकारे बूस्ट मिळालेला आहे. पण मला सांगा, या दालनमध्ये कोणकोणत्या पद्धतीचे स्टॉल असणार आहेत? दालनमध्ये एकाच छताखाली तसं म्हटलं तर म्हणजे रेसिडेन्शियल त्याच्यामध्ये सगळेच प्रकार
अफोर्डेबल हाऊसिंग पण असेल, प्लस प्रीमियम हाऊसिंग पण असेल. त्याच्यानंतर कमर्शियल प्रॉपर्टीज, प्लॉट्स. ह्या आता आपल्याला कोल्हापूरला कसं आहे की प्राधिकरणानंतर आता आम्ही प्राधिकरण का बघायला लागलोय की कोल्हापूरची हद्दवाढ होत नाही आहे. त्यामुळे आता आमची नजर प्राधिकरणकडे आहे की बाबा चला त्याच्या मार्फत आम्ही डेव्हलपमेंट करू आणि कोल्हापूर पसरू. आणि प्लॉट्स आता सगळीकडं बाहेरच्या सबबमध्ये प्लॉट्स आता चालू झालेत, प्लॉटिंगचे मोठे मोठे प्रकल्प. तर तसेही तिथं आपण आता त्यावेळी ह्या दालनमध्ये आपण तिथं एक्झिबिट झालेले आहेत. अच्छा. नवीन नवीन मटेरियलचे स्टॉल. कारण पहिलं दालन ज्यावेळी आम्ही केलं, मी आत्ताच म्हटलं, त्यावेळी फक्त आम्ही तसा विचार केला होता की बिल्डर लोक सहभाग झाले होते. पण त्याच्यानंतर मटेरियलवाल्यांना, बांधकाम साहित्यवाल्यांना काय होतं की दर महिन्याला नवीन साहित्य बाहेर पडतं त्याच कंपनीचं, आणि त्यांना एक लॉन्चिंगचं एक प्लॅटफॉर्म लागतो. आणि ते लोक आमच्याकडं दालनकडं त्या हिशोबानं बघत असतात की दालनमध्ये आम्ही ते लॉन्च करू नवीन प्रॉडक्ट आमचं. ओके. ह्यावेळी ऑलमोस्ट दालनमध्ये 100 बिल्डर सहभागी झालेले आहेत. 70 ते 80 बांधकाम साहित्याचे स्टॉल आहेत. त्यामुळं हे जे अगदी इलेक्ट्रिकल असेल, डेकोरेटिव्ह आयटम्स असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं फ्लोरिंग असेल, म्हणजे बांधकाम विषयक जे साहित्य लागतं किंवा जे मटेरियल लागतं त्याचे स्टॉल आहेत. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट, कमर्शियल प्रोजेक्ट आणि प्लॉट हे पण तिथे तुम्हाला उपलब्ध असतील. आणि फायनान्स बद्दलचे पण असतील. आणि फायनान्सचे सगळ्या मोठ्या ज्या नॅशनलाइज बँका आहेत ते लोक सहभागी झालेले आहेत, फायनान्शियल इन्स्टिट्यूट सहभागी झालेले आहेत. त्यामुळं कर्ज किती सोप्या पद्धतीनं देऊ शकू, किंवा आता कसं आहे की बँकांच्याकडे फंड्स पण चांगला आहे आणि त्यांना एक विश्वासू कर्ज द्यायचं म्हटलं तर ते हाऊसिंग आहे की जिथं ते विश्वासानं कर्ज देऊ शकतात. त्यांना माहीत आहे की घर घेणारा कधीही त्याचे हप्ते तसे तो चुकवणार नाही, हप्ते 100% फेडणार नाही, तर त्याला रस्त्यावर यावं लागतं. त्यामुळे त्यांना ते त्या विश्वासानं ते कर्ज देतात. त्याच्यासाठी आता हे सरकार जर परत थोडंसं इंटरेस्ट रेटमध्ये चांगलं घेऊन आलं तर कोल्हापूर किंवा आपल्या 3 टायर सिटीसाठी फार चांगलं आहे. महासैनिक दरबार हॉल इथं 9 ते 12 फेब्रुवारी असे 4 दिवस हे दालन प्रदर्शन चालणार आहे. राईट. किती लोक व्हिजिट करतील असा अंदाज आहे किंवा तुम्ही तयारी केलेली आहे? साधारण 4 लाख विजिटर्स आम्ही अपेक्षित धरतोय तिथं या 4 दिवसात. पहिल्या दिवशी 9 तारखेला ओपनिंग सेरेमनी होईल दुपारी 4-4:30च्या दरम्यान. पण आम्ही प्रदर्शन चालू करतोय सकाळपासूनच. ओके. आणि कसं आहे की त्या दिवशी सगळे मंत्री महोदय किंवा आपले खासदार आमदार असल्यामुळं त्यांच्या वेळेनुसार आम्हाला तो ओपनिंगचा कार्यक्रम ठेवावा लागतो. दुसऱ्या दिवशी 10 तारखेला आम्ही टेक्निकल सेमिनार घेतोय तिथंच व्हेन्यूवर. आणि फेरो सिमेंटवर सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे काही विद्यार्थी असतील. अच्छा. ओके. म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या कॉलेजेस आहेत. म्हणजे केवळ एक्झिबिशन नाही तर त्याच्याबरोबर शिक्षण हा पण एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे. हा कन्सेप्ट किंवा हा विषय असा घेतलेला आहे की तो जो कॉलेजमध्ये शिकवला जात नाही. ओके ओके. त्या टाईपचा तिथं आपण हा आता सब्जेक्ट घेतलेला आहे की फेरो सिमेंट, की जे 20-25 वर्षापूर्वी फेरो सिमेंटच्या टँक्स हे ते सगळं मिळायचं आणि ते बंद झालं. त्याच्यावरचे एक चांगले वक्ते की जे साताऱ्याचे आहेत, जाधव साहेब म्हणून, ते इथं येणार आहेत. ते त्यांचं सगळं लेक्चर, त्याच्यावरची माहिती आणि त्याचे वापर हा सगळा विषय ते मुलांनाही सांगतील. इवन आम्हालाही तो कळेल विषय. परत तुम्ही आता बोलताना मगाशी म्हटलात, दोघंही तुम्ही म्हटलात की जे 2020 साली बायलॉज आले त्याचा संपूर्ण बांधकाम क्षेत्राला खूप चांगला उपयोग होतोय. पण कोल्हापूर शहराची भविष्यातली वाढ ही हॉरिझॉन्टल वाढ असेल की व्हर्टिकल वाढ असेल? नाही, आता दोन्ही टाईपच्या अशा वाढ व्हायला लागलेल्या आहेत. हद्दवाढ न झाल्यामुळे एकीकडे उपनगर वाढत आहेत. तुम्ही म्हटलं हद्दवाढ झालेली नाही, उपनगर वाढत आहेत. पण त्या तुलनेमध्ये त्या उपनगरांना बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर महापालिका देऊ शकत नाहीये. हा मोठा प्रॉब्लेम आहे. नाही, अगदी बरोबर आहे. ते बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर उपनगराला म्हणजे थोडं कमी पडतंय आणि ह्याच्यामुळेच तर कणी ती बाहेरची शेजारची जी गावं आहेत ना ती महापालिका द्यायला नाराज आहेत. म्हणजे हद्दवाढीच्या अनुषंगाने म्हणतात. तर आता जी व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टलचा जो विषय घेतला तर पूर्वीपासून कसं आहे की उपनगरामध्ये ही हॉरिझॉन्टलच म्हणजे बंगलो बांधणे किंवा घरकुल अशी संकल्पना होती आणि शहरामध्येच अपार्टमेंट होती. म्हणजे उपनगरात फारसे अपार्टमेंट होत नव्हते. पण आज रोजी उपनगरात सुद्धा ही व्हर्टिकल
व्हायला लागलेलं आहे. का तर तिथं जे मोठे रस्ते आहेत तिथं ऑब्व्हियसली जर FSI जादा मिळत असेल तर कोणीही हॉरिझॉन्टल जाणार नाही, व्हर्टिकलच जाणार. इवन महापालिकेच्या हद्दीच्या बाहेर सुद्धा काही मोठे रस्ते आहेत, तिथं सुद्धा आता आमच्या अपार्टमेंट्स आणि व्हर्टिकल बिल्डिंग व्हायला लागली. अच्छा, म्हणजे नुसतं शहरातच व्हर्टिकल बिल्डिंग होतात असं नाही, तर शहराच्या उपनगरातही व्हर्टिकल बिल्डिंग व्हायला लागलेले आहेत, महापालिकेच्या हद्दीच्या बाहेरही व्हर्टिकल बिल्डिंग व्हायला लागलेले आहेत आणि ऑब्व्हियसली या व्हर्टिकल बिल्डिंगच्या जोडीला हॉरिझॉन्टली व्हायला लागले. पण शहरामध्ये जास्त हॉरिझॉन्टल काही नाही आहे, शहरामध्ये हे व्हर्टिकलच आहे. का तर जागा कमी आहे. कोणत्याही शहरांच्या सौंदर्याकडं किंवा त्या शहरांच्या भव्य दिव्यतेकडं जेव्हा बघितलं जातं तेव्हा त्या शहरातील इमारतींचं डिझाईन हे खूप महत्वाचं असतं. म्हणजे आपण कोणतेही मोठं शहर घेतलं आणि अगदी न्यूयॉर्क असू दे किंवा दुबई असू दे किंवा मुंबई असू दे किंवा हैदराबाद असू दे, बेंगलोर असू दे, आता पुणे सुद्धा त्या दृष्टीने डेव्हलप होत चाललंय की तिथल्या गगनचुंबी इमारती, त्या इमारतींचं वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन, त्यांची बांधणी याच्याकडं खूप आता क्युरिओसिटीनं बघितलं जाते. कोल्हापुरात मात्र अजूनही तशा अर्थानं वेगवेगळ्या आकाराच्या किंवा वेगळ्या पद्धतीच्या डिझाईनच्या बिल्डिंग उभारत नाही आहेत. काय कारण असू शकेल? नाही, पण पूर्वीचं डिझाईन आणि आत्ताचा डिझाईनचा जर विचार केला तर फार बदल झालेला आहे. आमचे पण मोठे काही बिल्डर्स आज लोकलच्या आर्किटेक्टपेक्षा सुद्धा मुंबई पुण्याचे आर्किटेक्ट घेऊन डिझाईन करायला लागले. त्यामुळे ऑब्व्हियसली आता हे बदल व्हायला लागलेला आहे. अच्छा. आणि हा बदल हा मी तुम्हाला म्हटलं की UDCPR नंतरच जादा प्रमाणात झालेला आहे. त्याच्या पूर्वी कसं होतं, एक टाईप डिझाईन असेल, टाईप डिझाईन प्रमाणे बऱ्यापैकी होत होतं ना, आता 100% बदलले. अजूनही मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे एवढे जर काही इमारती नवीन शासनाच्या काही गोष्टी जर कोल्हापुरात होत असतील तरी अजूनही काही याच्यामध्ये हे मात्र मान्य करावंच लागेल की कोल्हापुरातील काही बांधकाम व्यावसायिक हे अतिशय मन लावून काम करतात, अतिशय उत्तम डिझाईनच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या बिल्डिंग्स उभारतात आणि आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त चांगल्या अम्युनिटीज मिळाव्यात यासाठी खरोखर मनापासून प्रयत्न करतात, यात काही शंकाच नाही. म्हणजे गेल्या 8-10 वर्षामध्ये कोल्हापुरामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं बिल्डिंगचं डिझाईन किंवा तिथल्या अम्युनिटीज याच्याबद्दल विचार होऊ लागलाय. पण ॲट द सेम टाइम तुम्ही आता जे म्हटलात त्यानुसार की कोल्हापूरला स्कोप आहे, पण त्याच वेळेला असं म्हटलं जातं की आता तुम्ही म्हणताय की 15 ते 18 लाख किंवा 15 ते 20 लाख स्क्वेअर फीट आता आपल्याकडे तयार बांधकाम आहे. त्याच वेळेला प्रत्येक बिल्डिंगमध्ये 2-4 फ्लॅट ते रिकामे राहिलेलेच असतात असंही बोललं जाते. त्यामुळे जेवढी तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर उभारते तेवढी मागणी पण अजून होत नाहीये. या दाव्यात कितपत तथ्य आहे? नाही, आत्ता जे आम्ही दालन केलेलं आहे आणि दालनमध्ये ज्यावेळी आम्ही आमच्या बिल्डरांना स्टॉल बुकिंग करण्यासाठी सांगत होतो किंवा विनंती करत होतो तर आमच्या बऱ्याच बिल्डरांच्याकडनं असं आलं की माझ्याकडे शिल्लकच नाही किंवा माझ्याकडे 1 किंवा 2च शिल्लक आहे आणि मग मी कशाला स्टॉल घेऊ 2साठी, ते पण माझी चर्चा चालू आहे. म्हणजे आम्हाला वाटत होतं की इतकं काम जे स्क्वेअर फुटाचं चालू आहे तर त्याला ह्याला मागणी असेल का, मिळेल का, असे आमच्या ती चर्चा असायची. पण आम्ही आता जेवढी रिव्ह्यू घेतला तेव्हा आमच्या लक्षात अरे बांधकाम होतंय पण खपतंय ना, आमच्याकडे कोल्हापूरच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने चांगला मुद्दा आहे. म्हणजे आम्ही आमचा दालनचा जो आम्ही बुकिंगचा जो विषय होता त्याच्या आमच्या लक्षात आला. आम्ही बऱ्याच जणांना फोन केला, ते म्हणजे माझी शिल्लकच नाही. म्हणजे इलिजा पार्कचे आमचे अजित देसाई विचारत ते म्हणजे माझी एकही शिल्लक नाही. आज एवढ्या मोठ्या कन्स्ट्रक्शनमध्ये जर एकही फ्लॅट शिल्लक नसेल तर ही चांगली गोष्ट आहे ना. खरं आहे, नक्की. पण मगाशी आपण जे म्हटलं त्यानुसार की आता कोल्हापूर टुरिझमच्या दृष्टीनं प्रचंड डेव्हलप झालेलं आहे. जे सलग सुट्ट्या आल्यानंतर कोल्हापूर नेहमीच हाऊसफुल असतं. 100%. त्यामुळं टुरिझमची आपल्याकडं क्षमता खूप आहे. आता आपल्या MIDC मध्ये सुद्धा अनेक नवनवीन उद्योग आलेले आहेत, चांगल्या मल्टीनॅशनल कंपन्या आलेल्या आहेत. ह्या सगळ्याचा विचार करता जसं आपण आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये रेल्वे किंवा आपलं एअरपोर्टचा विषय आहे हे खूप चांगला डेव्हलप होत चाललेला आहे. या सगळ्याचा विचार केला तर 2030 पर्यंत किंवा 2040 पर्यंत आज जे आपल्याकडं कोल्हापुरात बांधकामाचा दर आहे रेसिडेन्शियलचा किंवा कमर्शियलचा त्याच्यामध्ये किती % वाढ होईल, ज्याला तुम्ही ॲप्रिसिएशन म्हणता, ते किती % वाढू शकेल असं तुम्हाला वाटतं? दोघांनाही कंबाईन प्रश्न आहे माझा. 2000 आता मला असं वाटतं आपण एक सर्वसाधारणपणे रेसिडेन्शियल चांगला प्रोजेक्ट असेल तर 7,500 ते 8,000 रुपये स्क्वेअर फीट म्हणजे अगदी उत्तम दर्जाचा रेसिडेन्शियल फ्लॅट तुम्हाला मिळू शकतो. आणि 15,000 ते 20,000 पर्यंत प्राईम टाइम मध्ये कमर्शियल तुम्हाला मिळतं. प्राईम टाइम नाही, प्राईम लोकेशनला. किती वाढेल अजून? हेच जर थोडे उपनगराकडे गेलो तर आपण एक 5,000च्या आसपास आमचे उपनगरामध्ये 4,000 ते 5,000 पर्यंत सुद्धा घर मिळू शकतं आणि 10,000 पर्यंत 8 ते 10,000 पर्यंत कमर्शियल प्रॉपर्टी. कोरोनाची परिस्थिती तुम्ही अनुभवलेली, आपण सगळे अनुभवलेली. कोरोनानंतर काय परिस्थिती होईल, किती दर खाली जातील, ही खरं तर आमच्या बिल्डरांच्या मनात धास्ती होती. पण कोरोनानंतर
जे दर खाली यायला पाहिजे अशी संकल्पना बिल्डरांची आणि समाजातील लोकांची जी होती ती 100% फोड ठरली ना. उलट दर वाढले. नाही पण म्हणून मी विचारलं की पुढच्या 10 वर्षामध्ये अप्रिसिएशन 100% वाढणार असं माझं मत आहे. का कारण मला आपला नागपूर रत्नागिरी हायवे आता होतच आहे. आपला हायवे जो अस्तित्वात आहे त्याचं रुंदीकरण होत आहे. 6 लेन होतं. शासनानं नवीनच एक रस्ता आता प्रस्तावित केलाय की जो आजरा मार्गे गोव्याचा मोठा म्हणजे समृद्धीसारखा रस्ता आज धरलेला आहे. ह्या 3 रस्त्याचा जर विचार केला, हे 3 एक्सप्रेसवे धरले तर याच्यामध्येही कोल्हापूर येते. कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. आणि विमानतळ हा बऱ्याच दिवसाचा प्रश्न आज जवळजवळ संपुष्टात आलेला आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर रेमंडची फॅक्टरी आपल्याकडे उभारली, पण रेमंडवाल्याचे मालक वगैरे कधी इथे येऊ शकले नाहीत का तर विमान नाही. पण आज ते आता परिस्थिती आहे. आज रोज डेली आपलं मुंबईला विमान सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे नाईट लँडिंग सुरू झालं. त्याच्यामुळं जे काय ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचे CEO असतील, त्याचे डिरेक्टर्स असतील, या लोकांना येण्याचा मार्ग आता आपल्या कोल्हापूरला फ्लाईटचा चांगला झालेला आहे. त्यामुळं इंडस्ट्रीमध्ये सुद्धा नेहमी इथून पुढे निश्चित वाढ होईल किंवा IT क्षेत्र सुद्धा आता इकडं 100% येईल. कारण मागाशी चेतावणी सांगितली IT क्षेत्रानंतर आता असं केली तुम्ही घरी बसूनच काम करा. त्याचाही फायदा निश्चितपणे फ्लॅट खपायला किंवा बंगलो खपायला निश्चितपणे होणार. पण रेट मध्ये किती % हाईक होईल? रेट आम्ही तेच तुम्हाला सांगितलं की कोरोनानंतर जे अचानक एवढे रेटवाली जर 20%-25% वाढ झालेली आज कोरोनाच्या नंतर, त्यामुळे रेट वाढतच राहणार. शासन रेडी रेटनं वाढवतं. शासनानं रेडी रेटनं वाढला की ऑब्व्हियसली इकडे वाढतं. सिमेंटचे रेट वाढतात, सळीचे रेट वाढतात, मटेरियलचे रेट वाढतात. आता हे रेटच प्रत्येक वेळी वाढायला लागले तर ऑब्व्हियसली कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढतच राहणार आहे. जसं आम्ही आत्ता शासनाला आमची विनंती आहे की प्रत्येक वर्षी रेडी रेट वाढवू नका, तो कुठेतरी 3 वर्ष तुम्ही असा सेम ठेवा. असं जर मटेरियलने हे सगळे रेट असे 3 वर्ष स्थिर झाले तर रेट थोडे स्थिर राहतील ना. पण काय होतं लाईट म्हणजे MSCB चे रेट वाढतात, सगळे वाढतात. बरोबर. MSCB वाढतं, पाणीपट्टी वाढते, हे जे सगळं वाढत जातं ना, लेबर कॉस्ट वाढते. लेबर कॉस्ट वाढते. त्याच्यामुळं कसं आहे ही वाढ होतच राहते. आणि ज्या पट्टीत ती वाढ होती ना त्याच्या डबल पट्टीनं आम्हाला इथं का वाढवावं लागतं की बाकीचे आमचे आता रेरा आल्यानंतर रेराचे चार्जेस आम्हाला आता कन्सिडर करायला लागतात. GST मुळे GSTच्या आता आमच्या प्रत्येकांच्या ऑफिसमध्ये 2-2 टेबल वाढली. ठीक आहे. आम्ही त्याच्यामुळं काय झालं की जॉबची ऑपॉर्च्युनिटी झाली, आम्ही 2 माणसं एक्स्ट्रा भरती करू शकलो. तो प्रश्न पण चांगला आहे की इथं ते पण वाढतं. डेव्हलपमेंट चार्जेस वाढवले शासनानं. UDCPR नुसता दिला नाही, त्याच्यावर डेव्हलपमेंट चार्जेस वाढवले. की असं म्हणतात की बांधकाम व्यावसायिक म्हणजे तो गब्बर माणूस, झटपट श्रीमंत होणारी कुठली लॉबी असेल तर ती बिल्डर लॉबी, जरी लॉबी हा शब्द चुकीचा असला तरी. ॲट द सेम टाइम दुरून डोंगर साजरे अशी आपल्याकडे म्हण आहे. त्यामुळे अनेक बांधकाम व्यावसायिक खाजगी भेटीमध्ये गप्पांमध्ये म्हणतात की अरे हे काय आता खरं राहिलेलं नाही, बांधकाम करायचं आता इतकं सोपं राहिलेलं नाही आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या ज्या समस्या आहेत, अडीअडचणी आहेत, तो म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे. इतक्या वेगवेगळ्या स्तरावरती आम्हाला अडचणींना तोंड द्यावं लागतं आणि या अडचणी सांगता पण येत नाहीत, बोलता पण येत नाहीत. त्याच्यातून कसा मार्ग आम्ही काढतो हे आमचा आम्हाला माहीत, अशी प्रतिक्रिया आहे. मुळात महानगरपालिकेच्या TP विभागापासून तुमच्या अडचणींना सुरुवात होते. तर या बांधकाम व्यावसायिकांच्या प्रामुख्यानं अडचणी आता सध्या कुठल्या भासतायत तुम्हाला? नाही, प्रत्येक ठिकाणच्या आमच्या अडचणी आहेत. बांधकाम परमिशन आम्हाला लवकर मिळत नाही. बिगर शेती करायचं असेल तर ते पण लवकर मिळत नाही. कारण बिगर शेतीला तो अर्ज दिल्यापासून वरून खाली प्रांतापासून तहसीलदारापासून सर्कलपर्यंत जाणं आणि त्या रेकॉर्डच्या सगळ्या दाखले गोळा करून ते देणं हा वेळ खाऊ सगळा प्रकार आहे. TP मध्ये फाईल दिल्यानंतर इन्वर्ट करायला 10 दिवस 15 दिवस लागतात. त्यानंतर सर्वेकडे जाणार, सर्वेला वेळ मिळणार, सर्वेर साईट व्हिजिट करणार, जी इकडे येणार, जी साईट व्हिजिट करणार, DY साईट व्हिजिट करणार, ADDB साईट व्हिजिट करणार. म्हणजे आता त्यांना साईट व्हिजिट करणं ऑब्व्हियसली गरजेचं आहे. जशी नागरिकांची सनद आहे तसा काय तो इझी डुईंग बिझनेस असं जे काय, तर त्यानुसार तुमच्यावरती काही त्यांना बंधन नाहीये का की एवढ्या दिवसात तुम्हाला परमिशन? सगळं बंधन आहे. डीम्ड टू बीची बी प्रोव्हिजन कायद्यात आहे, पण मग तिथं स्टाफ कमी आहे, सर्वेर नाही, अधिकारी नाही. आज कोल्हापुरात अशी परिस्थिती आहे की कोल्हापुरामध्ये जेवढे टाउन प्लॅनचे सेक्शन आहेत तिथं सहाय्यक संचालक नगर रचना म्हणून ADDP प्रमुख हेड असतो. एकही पोस्ट इथं आमच्याकडे नाही आहे. सगळ्या 4 पोस्ट आहेत. ह्या पण अडचणी आहेत. सांगलीवरनं एक दिवस आमच्याकडे ADDP येतात, एक दिवस आल्यानंतर सगळ्या फायली बघायच्या, सह्या करायच्या, नाही तर फायली घेऊन सांगलीला पळायचं. अनेक अडचणी आहेत. आम्हाला इन्कम टॅक्स भरायला लागतो, GST भरायला लागती,
रेराची फी भरायला लागती, रेराचा दंड भरायला लागतो. त्याच्यानंतर हे आलेल्या कायद्यासाठी आम्हाला वेगवेगळे नवीन तज्ज्ञ लोक नेमायला लागतात, त्यांचा पगार आला, ऑफिस स्टाफचा पगार आला, अनेक गोष्टी आहेत. साईडच्या वॉचमॅन पासून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यापासून, म्हणजे लोकांना वाटतं इतकं हे सोपं नाही. म्हणजे याच्यावर अनेक चार्जेस, डेव्हलपमेंट चार्जेस ह्यूज आहेत. मध्येच कोणीतरी त्या भागात एखाद्या नगरसेवकानं काहीतरी किरकोळ अडचण आणली तर ते सगळे तिथलं महापालिकेने करायचं गटर्स किंवा पाणीला आम्हालाच करायला लावतात. आणि आमचं काम होण्याच्या अनुषंगाने ते आम्हाला करणंही गरजेचं करावं लागतं. अशा प्रचंड अडचणीतून बिल्डर जातो. असं आज बिल्डिंग एक जमीन घेतली तर मी सांगतो तुम्हाला 25 ठिकाणी आम्हाला जावं लागतंय. म्हणजे जमीन खरेदीच्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या ऑफिसपासून तलाट्याला नावा करण्यापर्यंतच्या प्रक्रियेपासून, नंतर त्याची बिगर स्थिती असेल, त्याची मोजणी असेल, ती वर्ग 2 असेल तर वर्ग 1 करण्याची प्रोसेस असेल, त्याच्यानंतर बिल्डिंग परमिशन असेल, बिल्डिंग परमिशन नंतर कंप्लीट सर्टिफिकेट असेल, आणि लेआउट, त्याच्या अगोदर लेआउट मंजुरी असते. लेआउट नुसता लेआउट नाही तर त्याची पण मोजणी असते, फायनल लेआउट असतोय, आणि मग बिल्डिंग परमिशन असते. मग बिल्डिंग परमिशन नंतर मग बिल्डिंग झाली की त्याचं कम्प्लिशन असते, भरलेलं डिपॉझिट मागायची परत असते. प्रचंड फेऱ्या घातल्यानंतर ती एक बिल्डिंग उभा राहते. म्हणजे इतकी रेरा नंतर म्हणजे ह्या वेळेच्या दालनमध्ये आमचे आणखीन मेंबर सहभागी होऊ शकले असते, पण त्यांना रेराची परमिशन मिळालेली नाही आहे किंवा त्यांचं रजिस्ट्रेशन अजून यायचं आहे. प्लॅन सँक्शन झाला आहे पण रजिस्ट्रेशन यायचं आहे, तिथं ती थांबलेत बिचारे. म्हणजे ही जी आता प्रक्रिया झालेली आहे ना साहेब, त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण जमीन ती लिगली क्लिअर करायची, नंतर ते परमिशनला टाकायचं, परमिशन घ्यायची, रेराचं रजिस्ट्रेशन करायचं, आणि मग शोकेस तुम्ही उभं करायचं. तोपर्यंत तुम्हाला उभा करता येईल, तोपर्यंत तुम्हाला तिथं 1 स्क्वेअर फूट विकता येत. आता आमचे पण एक प्रकारे रेरा आल्यामुळे या संपूर्ण बांधकाम विश्वाला एक शिस्त आली असं पण म्हणता येईल आपल्याला. साहेब इथं जे होतं आपल्याकडच्या शहरामध्ये शिस्त पहिल्यापासूनच होती. इथं आपण आपल्याला रेरानं काही नवीन शिस्त घातलेली नाही आहे, आम्ही ह्या शिस्तनंच काम करत होतो. हे कुठं होतं की जे मोठी शहरं म्हणजे दिल्ली, नोएडा, हे जे तिथं काय करायचे बिल्डर, इथं एक जमीन घ्यायची, त्या जमिनीवरचं बुकिंग घ्यायचं आणि ते पैसे दुसऱ्या जमिनीसाठी वापरायचे. पण इथले बिल्डर किंवा डेव्हलपर कधी त्यांनी तसा विचार केलेला नाही की इथले पैसे काढून घेतो आणि तिथं वापरतो. हा विषय इथं झालेलाच नाही आहे. आणि त्याच्यामुळं ही जी बंधनं आहेत ना, ती आमच्यासारख्या बिल्डरांना किंवा आमच्या मेंबर लोकांना ते का जड जातात की ही सगळ्या प्रक्रियेत इतका पैसा गुंतला जातो आणि वेळ पण जातो. आता आज जमीन घ्यायची आणि 1 वर्षानंतर जर त्याच्यावर बांधकाम करायचं आहे तर ते त्या जमिनीच्या पैशाचं व्याज इतकं होतं. आणि दुसरीकडे तुम्ही बांधकाम प्रारंभ परवाना प्रमाणपत्र म्हणतात, त्याच पद्धतीनं कंप्लिशन सर्टिफिकेटसाठी सुद्धा 2-2, 4-4 वर्ष थांबायला लागतं. हे कोल्हापूरचं दुर्दैव आहे. म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेचा कारभार हा एक स्वतंत्र विषय आहे, त्याच्यावरती मालिका होऊ शकेल, परंतु टाउन प्लॅनिंग विभागानं या सगळ्याकडे गांभीर्यानं बघण्याची वेळ आली आहे. अन्यथा कधीतरी लोकांचाच उद्रेक यत्न होणार आहे. आपला आजचा तो विषय नाही आहे. मला शेवटी फक्त तुम्हाला एवढंच विचारायचं आहे, शेवटचा प्रश्न आहे माझा, की या दालन 2024च्या प्रदर्शनामुळे कोल्हापूरच्या नागरिकांना काय फायदा होणार आहे? कोल्हापूरच्या नागरिकांना एकाच छताखाली पूर्ण कोल्हापूरचं सगळ्या लोकेशनमध्ये कुठं त्यांची जशी इच्छा आहे त्याप्रमाणे जर त्यांना घर तिथं एकदा एकाच छताखाली बघायला मिळेल. त्याच्यानंतर दुसरा विषय असा की मी तुम्हाला एक टेक्निकल सेमिनार सांगितला तसा 11 तारखेला आम्ही एक स्त्री शक्ती, नारी शक्तीवर प्लस आरोग्य, स्त्री आरोग्य असं कुडाळचे दामले सर, सुविनय दामले, त्यांचा मी ते एक लेक्चर ठेवले. कसं आहे, प्रत्येक ठिकाणी आम्ही जातो, आमच्या मीटिंग्स होतात आमच्या महिलांसाठी, आमच्या महिलांना एक व्यासपीठ मिळावं म्हणून आम्ही हा एक चांगला आयुर्वेदातली शक्ती आणि आरोग्य असा आयुर्वेद तज्ञ आम्ही त्यांना खास विनंती करून आम्ही आमच्या 11 तारखेच्या कार्यक्रमात त्यांना बोलवले आणि आम्ही सगळ्याच महिला त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. म्हणजे जे बांधकाम होणार आहे त्या बांधकाम करणाऱ्या लोकांच्या आरोग्याचा पण तुम्ही विचार केला? हो हो हो. अच्छा. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी प्राजक्ता माळी आमच्या मराठी ऍक्टर्स, त्यांना आम्ही निमंत्रित केले, ते आमच्या स्टॉलला व्हिजिट करून तुमच्या ब्रँड अँबॅसेडर आहेत दालनच्या. ह्या वेळेच्या दालनच्या त्या तशा ब्रँड अँबॅसेडर आहेत आणि त्या 11 तारखेला कोल्हापूर आपल्या दालनला व्हिजिट देणार. ओव्हरऑल मला असं वाटतं की या दालन मध्ये
200 पेक्षा अधिक स्टॉल असतील. हो, 180 स्टॉल आहेत. बर. आणि त्याच्यातून ज्यांना घर घ्यायचं आहे त्यांचा घराचा शोध संपू शकतो. हो, ज्यांना ऑफिस किंवा दुकान घ्यायचं आहे त्यांना त्यांच्या लायकिंगनुसार आवडीनुसार वेगवेगळे चॉईसेस आहेत. प्लॉट मिळू शकतील. फायनान्सच्या कंपन्या आहेत. आणि त्याचबरोबर घर कसं सजवावं किंवा घरासाठी कोणकोणत्या पद्धतीचं मटेरियल लागतं याची टेक्निकल माहिती आणि पुन्हा त्याच्यातला ॲस्थेटिकल सेन्स असलेली पण माहिती ही सुद्धा आपल्याला दालनमधनं मिळणार आहे. शेवटचा प्रश्न मला फक्त विचारायचा जाता जाता, मगाशी तुम्ही म्हटलात की क्रीडाई कोल्हापूरचा सातत्यानं कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला पाठिंबा आहे, पण हद्दवाढ होत नाहीये ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही याचा फॉलोअप घेताय का आणि कशा पद्धतीने घेताय? निश्चितपणे आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे. आम्ही ज्यावेळी पालकमंत्री मुश्रीफ झाले असते 4 दिवसात फेलेशन करून त्यांनाही दिलेलं निवेदन. हा एक झाला मुद्दा, पण जे आजूबाजूच्या गावातल्या लोकांचा ग्रामस्थांचं म्हणणं आहे की आम्ही शहरात येणार नाही कारण महानगरपालिका तेवढी सक्षम नाहीये. आता जे शहर आहे त्याला सुविधा देत नाहीये. तो त्यांच्या मनातली भीती गैरसमज दूर करण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन शासन स्तरावरून एक खरं तर स्पेशल फंड यांच्यासाठी दिला पाहिजे. या गावांसाठी जी काही 10 गावं शहराला चिकटलेली आहेत आणि जी महापालिकेच्या हद्दीत घेणं गरजेचं आहे. पण त्यांना एक भीती आहे की बाबा स्वतः महापालिकेचा जर काही विकास होतो ते आमचा काही विकास करणार, तर त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासाठी रस्ते चांगले, ड्रेनेज लाईन, पाणी, एक भाजी मार्केट, कारण 2-3 ठिकाणी एखादं चांगलं ग्राउंड, अशा पद्धतीचा एक आराखडा त्यांच्यासाठीचा शासनाने जर तयार केला आणि त्यालाही 150-200 कोटी रुपये दिले तर मला नाही वाटत की ती लोक तिथं विरोध करतील. अच्छा, अतिशय ते स्वागतार्ह होऊन महापालिकेमध्ये समाविष्ट होतील. अशा पद्धतीचं काहीतरी एक ठोस आश्वासन जर आमच्या राज्यकर्त्यांनी पालकमंत्री पुढाकार करून शासनाने जर दिलं तर निश्चितपणे ती लोक हद्दवाढीमध्ये समाविष्ट होतील. पण हद्दवाढ होणं हे गरजेचं आहे, कारण पुणे महापालिकेची हद्दवाढ 22 वेळा झाली. आज बाजूची गावं म्हणतात की आम्हाला घ्या म्हणून मागायला लागले. का तर तिने आता पुणे जे एवढं सुंदर आणि एवढं विस्तीर्ण डेव्हलप झालेलं आहे, तर ते त्या शेजारच्या गावाने आता बघितले. त्यामुळे ती काय म्हणतात की आम्हाला तुम्ही आत घ्या. ही वेळ सुद्धा या गावांना आत घेऊन त्यांचा चांगला विकास केला तर येऊन आजूबाजू गावं सुद्धा प्राधान्याने आम्हाला घ्या म्हणून मागे लागतील. पण कुठंतरी कन्स्ट्रक्टिव्ह काहीतरी निर्णय घेतला आणि तो घ्यायला पाहिजे असं माझं. प्राधिकरणाच्या एकूण कामकाजाबद्दल समाधानी आहात का? नाही, प्राधिकरण जे केलं गेलं होतं ते त्या भागातला विकास व्हावा, रस्ते असतील किंवा अन्य गोष्टी व्हाव्या याच्यासाठी केलं. हा, पण तो उद्देश होता. पण इम्प्लिमेंटेशन झाले का? इम्प्लिमेंटेशन अजिबात झालेलं नाही. जे प्राधिकरण म्हणजे हा टाउन प्लॅनिंगचा जिल्ह्याचं जे टाउन प्लॅनिंग ऑफिस आहे ते जे बिल्डिंग परमिशन या लोकांना देत होतं त्यातनं ही गावं 42 काढून प्राधिकरण केलं. आज जिल्ह्याचं ऑफिस जे आमचं शाखा कार्यालय म्हणजे टाउन पेज ते जे काम करते बिल्डिंग परमिशन ह्याचं तेच काम प्राधिकरण करते. प्राधिकरणाकडून वेगळं काही झालं नाही. पुन्हा प्राधिकरणाच्या वेगळ्याच समस्या आहेत. त्यांच्याकडे मॅनपॉवर नाहीये, त्यांच्याकडे व्हिजन नाहीये, त्यांना वेळ देता येत नाहीये. त्यामुळे प्राधिकरण म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती आहे. माझं तरी सरळ मत आहे की हे प्राधिकरण रद्द करून जे पूर्वीचं ब्रँच ऑफिस होतं त्यांच्याकडे स्टाफ फुल एडीटीपी देऊन तिथून ही सगळी कामं करावीत. कारण हे जे मंजुरी देतात तेच मंजूर देतात. बायलॉज ह्यांना एक, त्यांना पण एक, जे डिपॉझिट भरून घेतात ही घेतात, त्याच दरात ती घेतात. वेगळं काही नाही. फक्त 42 गावासाठी एक ऑफिस वेगळं आणि जिल्ह्याचं ऑफिस एक वेगळं, एवढाच यातला फरक आहे, नाही तर दुसरा काहीही फरक नाही. बांधकाम व्यावसायिकांच्या समस्या काय आहेत यावरती पुन्हा एक मला वेगळा एपिसोड घ्यायचा आहे. कारण माझे अनेक बांधकाम व्यावसायिक मित्र म्हणतात की या क्षेत्रातील समस्या यांची एक भली मोठी यादी आहे. त्यामुळे त्याच्यावरती आपण पुन्हा एकदा काहीतरी बोलू. एक आव्हान करतो. हो, बोला ना. नाही, मी सर्व जनतेला या निमित्तानं एक आव्हान करू इच्छितो की आपल्याला जर घर, प्लॉट, कमर्शियल कुठली वास्तू घ्यायची असेल तर निश्चितपणे आपल्याला हे दालन पाहावं लागेल आणि या दालनाच्या पाहण्यामधून आपलं ते स्वप्न पूर्ण होणार आहे. तर म्हणजे आपण आवर्जून त्याला भेट द्यावी अशी या ठिकाणी मी आपल्याला सर्व जनतेला विनंती करतो. क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष KP खोत आणि दालन 2024चे चेअरमन चेतन वसा या दोघांनी दालनबद्दल आणि विशेषतः कोल्हापूरच्या बांधकाम व्यावसायिकांबद्दल, त्यांच्या शिखर संघटनेबद्दल, कोल्हापूर शहराच्या डेव्हलपमेंटबद्दल, त्यांच्या अडीअडचणींबद्दल, क्षमतेबद्दल, स्कोपबद्दल या अशा विविध मुद्द्यांवर सविस्तरपणे माहिती दिलेली आहे. आज आमच्या स्टुडिओमध्ये हे दोन्ही मान्यवर आले आणि विस्तृतपणे बोलले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा, संवाद, प्रतिवादमध्ये. नमस्कार.